नमस्कार मंडळी, मी माई आपलं सर्वांचं स्वागत करते माई स्वयंपाकघरामध्ये। आजची आपली रेसिपी आहे कणकेचा केक। यासाठी आपल्याला लागणारं साहित्य, आहे 1 वाटी कणिक किंवा मैदा सुद्धा तुम्ही घेऊ शकता। मी कणिक घेतली आहे इथे। पाऊण वाटी मी साखर घेतलेली आहे पिठी आणि अर्धी वाटी मी तेल घेतलेलं आहे। 1/4 टीस्पून सोडा घेतलेला आहे खाण्याचा। दूध हे त्यात लागेल तेवढं घ्यायचं आहे आपल्याला। 1 टेबलस्पून बेकिंग पावडर घेतलेला आहे। 4 टेबलस्पून मी कोको पावडर घेतलेला आहे। चॉकलेटचे मोठे तुकडे। प्रथम आपण दूध घेऊ। थोडं मी दूध ठेवलेलं आहे, नंतर आपल्याला घेता येईल साखर। याला विरघळून घ्यायची छान। मी पिठी साखरच घेतली आहे कारण ते लवकर विरघळते। तुम्ही पण विरघळण्यासाठी ही साखर वापरा। तेल, कणिक, आता याला छान फेटून घ्यायचं। यात गुठळ्या झाल्या नाही पाहिजे। आपलं थोडं घट्ट झालेलं आहे। याच्यामध्ये थोडं दूध टाकायचं। हे एकदम नाही टाकायचं कारण कधी कधी खूप पातळ होऊन जाते। आता यामध्ये टाकायचं आहे आपलं हे बारीक केलेलं चॉकलेट। मी बारीक तुकडे वापरलेले आहे याच्यामध्ये चॉकलेटचे। तुम्ही मोठे पण वापरू शकता, मला असे आवडते। आणि हे जे मोठे चॉकलेटचे तुकडे आहे हे मी वरून टाकणार आहे। हे फेटून झालेलं आहे छान। आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण सोडा आणि बेकिंग पावडर। बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकल्यानंतर ते घट्ट होते। यामध्ये आणखी थोडं दूध तुम्ही वापरू शकता, पण केव्हाही दूध हे थोडंच टाकायचं त्याच्यामध्ये, आपल्याला पाहिजे तेवढं। एकदम जर टाकलं तर ते पातळ होऊ शकते। आपल्याला असं बॅटर पाहिजे। आता मी भांड्याला तेल लावून घेतले। प्रथम भरपूर छान तेल लावायचं आणि इकडे गॅसवर पाणी मी ठेवून दिलेलं आहे। असं हे
करून घ्यायचं, म्हणजे यातले बबल्स असले तर ते निघून जाते. आणि यावर आता आपल्याला टाकायचं आहे चॉकलेट. चॉकलेट भरपूर वापरायचं, चॉकलेट केक असल्यामुळं. तुम्ही वरून पण चॉकलेट जास्त टाकू शकता किंवा आतून, तुम्हाला जसं आवडलं तसं तुम्ही करू शकता. आणि याला आता 15 मिनटं शिटी काढून 15 मिनटासाठी फुल पॉवरवर राहू द्यायचं. हे गॅस बंद केलेला आहे. 15 मिनटं झालेले आहे आपल्याला. आता हे आपण टूथपिनने चेक करू, लागलेलं नाही आहे. हे असे काठं पण सोडलेले आहे त्यांनी, म्हणजे आपला म्हणजे समजून जायचं की केक पूर्ण झालेला आहे. आणि आपण टूथपिन पण बघितलीच आहे टाकून, त्याला पण काही लागलेलं नाही. आपला सुंदरसा केक तयार झालेला आहे. मी वरून शुगर कोटिंग केलेलं आहे त्याला. आपला केक रेडी झालेला आहे. छान स्पंज आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.